तर काय गेलो दुकानावरती गेलो का प्रश्न पडला की गाडी CNG भरायचं आहे. मग काय म्हटलं चला CNG भरायला जावं. तोपर्यंत मित्राची वाट बघत होतो. आला मित्र म्हणजे असतो साहिल, आमचे 2 मुलं आहेत आमच्याकडे कामाला. मग तो साहिल पाहुण्यातलाच आहे, दुसरा पण पाहुण्यातलाच आहे. मग त्यांना म्हणलं तुमचं बॉक्स ठेवा म्हणून आपल्याला जायचं CNG टाकाय. मग त्यातल्या साहिलला घेतलो का डायरेक्ट गेलो पंपावर गेलो का तिथं असते CNGची लाईनला थांबलो वाट बघितली. आपला नंबर आताच येईल मगच येईल. मग काय पाहुणे वैतागून गेलं तर मोबाईलमध्ये बघत बसलो होतं. तिथनं मग गेलो नंबरला माहीत आहे तुम्हाला, थांबले बघा 2 मिनटात नंबर येत नाही. तिथनं गेलो पंपावर गाडी लावली, CNG भरला. काहीतरी 815 रुपयाचा भरला CNG. 200 काय म्हणते त्याला प्रेशर होता. तिथनं गाडी काढली, CNG भरून झालं का डायरेक्ट तुमचा फॉर्ममध्ये म्हणला चला आता परत दुकानावर जायचं आहे. दुकानावर का जायचं आहे तर आम्हाला गाडी भरायचं आहे, मटेरियलचे डिलिव्हरी करायचं आहे मटेरियल. मग पाहुण्याने सुरुवात केली मटेरियल घ्यायला. मग काय पाहुण्याला म्हणलं ठेवा बॉक्स, तुमची थोडी मदत करतो. मग काय पाहुणं बी म्हणलं करा, मॅडम बी आमची मदत करत होती. मग काय लागलो कामाला मी पण फुल पॉवरमध्ये. घेतलं बॉक्स बिक्स काना गाडी भरू लागली. गाडी भरली की म्हणलं आपल्याला रूटला जायचं आहे. त्यानंतर असं झालं की आमचा जो ड्रायव्हर येणार होता तो काय आला नाही. त्याच्यानंतर माझा प्लॅन चेंज झाला आणि मी डायरेक्ट गाडी घेतली की आमच्या पाणीव मार्गेवरून डायरेक्ट खुलूसला रिटर्न. तसंच झालं. मग चला असू द्या म्हणलं काय विषय नाही, जाऊ घरी लावू गाडी. मग भेटूया मित्र नेक्स्ट पार्टमध्ये. तुम्हाला असंच रोज ब्लॉगमध्ये काही ना काही नवीन बघायला भेटेल, आमचं स्ट्रगल बघायला भेटेल. चला बाय. सबस्क्राईब करा, शेअर करा.